हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर व्हिडिओची सुरुवात इथे मी किचनपासून करते। तर आता सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मी पूर्ण किचन असं आवरून ठेवते। तर हे तुम्हाला माहीतच आहे आणि माझी ही चांगली सवय आहे की सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे डबे वगैरे झाल्यानंतर रात्रीचं असू किंवा सकाळचं मी किचन असं नेहमी स्वच्छ करून ठेवते। हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि नेहमी आपण किचन वगैरे असं स्वच्छ ठेवलं ना तर अन्नपूर्णा माता लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न होते आणि त्या घरावर त्या घरातील माणसांवर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो। तर असो आता इथे बघा अंघोळीच्या अगोदर मी सगळं क्लीन वगैरे करून घेत असते, झाडलोट वगैरे सगळं केलं। परंतु हे सगळं गालीच्या वगैरे मॅट वगैरे अंथरायचे राहिलेले ते सगळं मी अंथरून घेतलं आणि जिथे अस्तव्यस्त पडलेलं होतं ते सगळं जिथल्या तिथे ठेवलं। आता हे टीव्ही युनिट टीपॉय हे रोजचं सगळं पुसावंच लागतं, खूप धूळ येते आणि धूळ आल्याने काय होतं की जरी पण आपण बघा एक दिवस जरी पुसलं नाही तरी ती अशी हातांना वगैरे लागते। तर मग असं कोणी बाहेरची व्यक्ती वगैरे आली तर ते आपल्यालाच मग खूप गिल्ट होतं की अरे अचानक कोणीतरी आलं आणि धूळ वगैरे दिसली तर। त्यामुळे मग ह्याचं आपण हॉल आणि आपलं किचन नेहमी स्वच्छ असावं। जसा वेळ मिळेल तसं एक आपण गृहिणी म्हटलं की दिवसभर कामं चालूच राहतात, त्यामुळे मग स्टेप बाय स्टेप असं घरातलं आपण आवरायचं आहे। पण पहिले सकाळचा हॉल आणि किचन हे नेहमी आपण स्वच्छ आणि साफसूफ ठेवायचे। घरामध्ये सकाळची देवपूजा वगैरे असावी। तर अशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहीतच असेल आणि हे प्रत्येक घरामध्ये होतं। परंतु काही ठिकाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळतं की बघा रोजची देवपूजा नसते किंवा झाडलोट वगैरे कधीही दुपारी वगैरे संध्याकाळी झाडायचं, असं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या प्रॅक्टिकली आपण वेळच्या वेळेवर करत नाही। त्यामुळे मग कधी कधी काय होतं की आपण म्हणतो अडीअडचणी येतात किंवा त्या घरामध्ये बघा समाधान राहत नाही, सुखशांती राहत नाही। तर हे ह्याच कारणांमुळे की काही वेळेला काय होतं की आपण ज्या गोष्टी पण वेळेत करायला हव्यात त्या वेळेत होत नाहीत आणि मग नंतर आपल्याला खूप असं डिस्टर्ब होतं, घरामध्ये असं फ्रेश वाटत नाही आणि त्या घरामध्ये बघा सतत किरकिर राहते। त्यामुळे आपण जसं स्वतःला स्वच्छ टापटीप ठेवतो तसंच आपण घराला देखील ठेवलं पाहिजे। आणि तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की स्वतःमध्ये खुश राहायचं। स्वतःमध्ये खुश राहिल्याने आपलं जीवन आपलं आयुष्यात बदलून जातं आणि अगदी सुखमय आनंदीमय होऊन जातं। आपल्या बाहेरच्या गोष्टींकडे फार लक्ष जात नाही, आपण स्वतःमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आपण खुश राहतो आणि नेहमी स्वतःवर पहिलं प्रेम करायला शिकावं। तर बघा पूर्वी आजी लोक वगैरे म्हणायचे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। तर आपलं मन जे सांगेल आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच आपण केलं पाहिजे। तर आता बघा मी जरी हाऊसवाईफ जरी असले तरी पण मी काही ना काही दिवसभरामध्ये करतच बसते। आपण म्हणतो ती कुठं काय करते, परंतु ती काय काय करत असते हे तिच्याच मनाला ठाऊक असतं। आता होम मेकर म्हटलं तर अगदी सकाळपासून ती उठल्यापासून दिवसभर तिची कामं नॉनस्टॉप चालू असतात। काढली तर भरपूर कामं असतात, नाही तर काहीच कामं नसतात। तर आता बघा सकाळचं सगळ्यांचं डबे वगैरे सगळं आवरून द्यायचं, मुलांचं नवऱ्याचा डबा वगैरे। त्यानंतर बघा सगळे घरातलं अस्तव्यस्त पडलेलं आवरायचं, सगळी कामं क्लिनिंगची स्वच्छता सगळं जिथल्या तिथे करून ती स्वतःकडे दुर्लक्ष करते। तर मला असं म्हणायचं आहे की आपण स्वतःकडे दुर्लक्ष न करता आपण स्वतःला बदलायला हवं। काळानुसार स्वतःमध्ये बदल करायचे आहेत। आपण आपलं ट्रेंडिंगनुसार राहणीमान, आपला फिटनेस, आपलं बोलायचा कॉन्फिडन्स ह्या सगळ्या गोष्टी आपण जर हाऊसवाईफने केलं तर बघा तुम्हाला कोणीच हाऊसवाईफ म्हणणार नाही। तर बऱ्याच गृहिणी अशा असतात की त्यांना खूप काही करायचं असतं, परंतु कुठून सुरुवात करावी किंवा कसं राहावं काही आयडिया नसतात आणि त्यांना नेहमी त्यांचं मन सांगतं की अरे आपण असं केलं तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील हा पहिला प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असतो। तर मला त्यांना हे सांगायचं आहे की कोणाचा विचार न करता तुमचं मन जे सांगेल तुमच्या फॅमिलीला तुमच्या माणसांना जे आवडेल ते तुम्ही करा आणि कोणाकडेही लक्ष न देता। कोणाचं कोणाला काही पडलेलं नसतं, जो तो आपल्यामध्ये बिझी असतो। त्यामुळे आपणही आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या स्वतःमध्ये आपण बिझी राहायचं आहे, आपल्या कामावर फोकस करायचे। स्वतःशी एक नव्याने रोज चॅलेंज द्यायचं की मी हे करणार किंवा मी असं करणार।
तर तुम्ही भरपूर काही करू शकता आणि भरपूर तुमच्यामध्ये चेंज होऊ शकतं, जे माझ्या स्वतःमध्ये झालेलं आहे. आणि मी स्वतः माझ्या याच्यामध्ये मी बदल केलेले आहेत, रोजच्या रुटीनमध्ये स्वतःमध्ये खूप काही बदल केलेले आहेत आणि ते मला स्वतःला माहिती आहे. तर असं बऱ्याच वेळेला होतं, त्यामुळे कधीच आपण असं स्वतःला कमी समजायचं नाही आहे. नेहमी आपण काही ना काही वेगवेगळं आपण शिकायचं आणि स्वतःशी एक नव्याने आपण चॅलेंज द्यायचं आहे. आणि जेवढं आपण स्वतःला कामामध्ये व्यस्त करू ना, तेवढं आपलं माइंड फ्रेश राहतं. आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. आपलं माइंड फ्रेश असेल तर आपलं मन आनंदी असतं आणि मन आनंदी असेल तर आपला चेहरा आनंदी, टवटवीत अगदी खुलून दिसतो. तर असं आपण प्रत्येक गृहिणीने रुटीन ठेवायचं आहे. आता घरातलं प्रत्येक रुटीन सगळ्यांचं सेम असतं. तर तुम्ही तुमच्या रुटीनप्रमाणे सकाळची पटपट कामं उरकायची, त्यानंतर स्वतःला तुम्ही वेळ द्यायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही टाईम टेबल एक ठरवायचं आहे की तुम्ही अर्धा ते 1 तास स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करायचा आहे. दिवसभरामध्ये अलार्म लावून तुम्ही पाणी वगैरे वेळेवर पाणी घ्यायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं. तर थंडीमध्ये आहार जास्त घेतला जातो आणि पाणी कमी पिलं जातं, तर असं नाही. तुम्ही आहार घ्यायचा व्यवस्थित आणि आपल्या पोटाला जी सवय होईल तेवढंच पोट आपलं मागतं. त्यामुळे तुम्ही अगदी प्रोटीनयुक्त आहार घेतला तर बघा तुम्हाला एक एनर्जी येईल. आणि थंडीमध्ये आपण असं रुटीन करायचं आहे की जेणेकरून आपल्या स्वतःला बघा आपण अगदी फ्रेश, आनंदी, टवटवीत राहू आपण, असं वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण आपल्या आजूबाजूला क्रिएट करायचं आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पॉझिटिव्ह टिप्स देते. आता हे रुटीन तुम्हाला माहीतच आहे. घरामध्ये प्रत्येक हाऊसवाईफ म्हटलं तर तिला थोडा तरी वेळ मिळतोच, परंतु आपण तो वेळ कुठे घालवतो? तर काही जण, बरेच जण बघा नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात. गॉसिपी किंवा कोणाकडे कोण आले, कोणाकडे कोण गेले, बरेच 2-2, 3-3 तास एका जागेवर बसायचं. मग एका जागी बसून फास्ट फूड वगैरे खायचं, सतत टी व्ही बघायचा किंवा काहीच स्वतःला आवरलेलं नसतं. तर मग याने काय होतं, निगेटिव्हिटी तयार होते आपल्यामध्ये. आपले निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये भरतात आणि आपलं माइंड पण तसाच विचार करायला लागतं. त्यामुळे नेहमी आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि स्वतःला काळानुसार बदलायचं आहे. असो आता इथे बघा मुलांचा बड्डे आलेला आहे जवळच, तर मुलांसाठी इथे सरप्राईज म्हणून मी त्यांना वॉच मागवलेले आहेत. तर स्किमी कंपनीचे आहेत आणि खूप छान आहेत, ट्रेंडिंग आता आलेले आहेत. आणि ॲडजस्ट करायचा सुद्धा आहे. ते बेल्ट बघा पूर्ण आपल्याला ॲडजस्ट करता येतो. आणि दोघं ट्विन्स जुळे असल्यामुळे दोघांना सेम मागवलेले आहेत, फक्त कलर चेंज आहे. तर मृदुलचा कलर इथे आहे रेड आणि मृणालचा कलर आहे येल्लो. तर ही पिन वगैरे सोबतच येते ॲडजस्ट करायला बेल्ट. तर जसं आपल्या हाताला बसेल तसं आपण ॲडजस्ट करून ते सेट करायचं आहे बघा. तर खूप छान आहेत आणि त्यांना खूप आवडलेले आहेत. तर हे आहे मृदुलचं आणि ते मृणालचं येल्लो कलरचं. तर आता ते 2 दिवसापूर्वी आलेले, तर म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करावं. तर हे असं आहे बघा. आणि स्किमी कंपनी म्हटल्यावर चांगलेच आहेत ब्रँडेड. आणि त्याचबरोबर बेल्ट पण खूप छान आहे, अगदी रिच वाटते बघा घातल्यानंतर. तर आता मुलांना ते मागवलं आहे, तर मुलं खुश झालेली आहेत. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये मी असं ग्रीन टी वगैरे घेते. आणि ग्रीन टी घेतलं ना तुम्ही तर बघा असं दुपारी जेवणानंतर, म्हणजे आपण जेव्हा ब्रेकफास्ट म्हणा किंवा जेवण आपण जेव्हा दुपारचं लंच करतो त्यावेळेला 1-1.5 तासानंतर आपण ग्रीन टी घ्यायचं आहे. आणि ग्रीन टी पण दिवसातून 2 ते 3 वेळाच घ्यायचं, फार ग्रीन टी घ्यायचं नाही आहे. तर ग्रीन टी घेतलं, त्यानंतर इथे फेस पॅक. तर आता ही सवयच झालेली आहे आणि मी ही सवय केलेली आहे. म्हणजे स्वतःला पाणी दिवसभरामध्ये प्यायचं, त्याचबरोबर ग्रीन टी घ्यायचं, रात्रीचं फॅट कटर ड्रिंक, सकाळचा व्यायाम. तर अशा ह्या चांगल्या सवयी आपण गृहिणींनी आपण स्वतःला लावायच्यात आणि स्वतःशी असं चॅलेंज घ्यायचं आहे. तर आता बघा मी इथे फेस पॅक लावला एक, माझा रेग्युलरचा आहे तो. त्यानंतर इथे मी फ्रेश झाली. थंड पाण्याने दुपारच्या वेळामध्ये असा चेहरा धुतला की खूप फ्रेश वाटतं आणि आपला चेहरा टवटवीत अगदी तजेलदार राहतो. तर मी असं दिवसातून एकदा तरी म्हणजे मी फेस पॅक लावतेच, कुठला ना कुठला, कॉफीचा किंवा मग असं बेसन पिठाचा मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे. तर आता इथे चहा वगैरे घेतला. आज आहे शुक्रवार. आता काल गुरुवार होता, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची मांडणी केली, परंतु आज शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे खूप सकाळी असं फ्रेश वाटलं आणि मन केलं की देवीचं ही मांडणी तशीच ठेवावी, म्हणून मी तसंच ठेवलं. आणि खरंच मला खूप म्हणजे प्रसन्न
प्रसन्न वाटलं. तर आता त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये चवळीची भाजी आणि ज्वारीची भाकरी केलेली आहे. तर सुरण आणलेलं होतं सरांनी, तर मुलांचं चाललं आई सुरण बनवणं. तर मग हे सुरण असं तळूनच करत असतो आम्ही, म्हणजे छान लागतं अगदी म्हणजे भजीसारखं. त्याच्यामध्ये बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आणि सुरण कापून असे चिप्स करायचे आणि नंतर मग तेलामध्ये सोडायचं. तर अगदी छान लागतं सुरण आणि मुलांना पण खूप आवडतं आणि असं तळलेलंच आवडतं त्यांना. तर मी असं जरी काही केलं मुलांसाठी वगैरे घरात बनवणं झालं तरी पण ते क्वांटिटीमध्येच खाते, कारण ती पोटाला एक सवय झाली आणि आपल्याला जे सवय होते, आपण जी स्वतःला सवय लावू तेच आपण करत असतो. त्यामुळे चांगल्या गोष्टींची अशा सवयी आपण लावलेल्या पाहिजेत. एक गृहिणी म्हणून मी तुम्हाला सांगते की जर आपण जर ह्या सवयी गृहिणींनी लावल्या तर बघा अगदी सेपरेट असं काही करायची गरज पडत नाही आपल्याला. आपण त्या ॲटोमॅटिक आपल्या हातून ते घडलं जातं आणि आपण ते करतोच. त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींची आपण सवय लावायची, व्यायाम करायचं, पाणी भरपूर प्यायचं, स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य किंवा प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आणि स्वतःला असं एनर्जी येईल असं आपण एनर्जेटिक रुटीन आपण ठेवायचं आहे हिवाळ्या दिवसामध्ये. आणि असं आपण आपल्या कामामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये बिझी असलो ना, की बघा आपलं माइंड खूप फ्रेश राहतं. म्हणजे नको ते विचार डोक्यात येत नाहीत, अजिबात येत नाहीत आणि आपण खूपच आनंदी राहतो, फ्रेश राहतो. आपला चेहरा पण आनंदी आणि टवटवीत राहतो. तर असं हे माझं रुटीन आहे दिवसभराचं. सकाळचं सगळं आवरून झाल्यानंतर दुपारचं पण मी एक्स्ट्राची कामं भरपूर करते. त्यानंतर मुलं स्कूलमधून आल्यावर सरांचा, मुलांचा टिफिन, चहाची, नाश्त्याची भांडी, ती सगळी मी जिथे म्हणजे पडली की बेसिंगमध्ये लगेच क्लीन करते, म्हणजे जास्तीची भांडी पडत नाही, पसारा होत नाही. असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात घरामध्ये. पण आपण म्हणतो ती कुठे काय करते, परंतु तिला दिवसभर काम असतं. तर हा विचार आपण करतच नाही आणि गृहिणी म्हटलं की आपण तिच्याकडे त्याच नजरेने बघतो. तर असं नाही आहे, कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि आपण पण स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आपण स्वतःमध्ये असे काळानुसार स्वतःमध्ये बदल करायचे. स्वतःला नेहमी व्यस्त आपण कामामध्ये ठेवलं तर आपण फ्रेश राहतो, आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात, चिडचिड होत नाही आणि आपलं माइंड अगदी फ्रेश राहतं आणि ते घर नेहमी आनंदी समाधानी राहतं. सगळं आवरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी, भाज्या निवडायच्या, क्लीन करायच्या. आता इथे भेंडी मी स्वच्छ धुवून ठेवलेली, ती अशी कापून मी डब्यामध्ये ठेवली की अगदी हिरवीगार राहते आणि मग सकाळची करते. तर असं माझं दिवसभराचं रुटीन असतं आणि मी स्वतःला एवढं व्यस्त करून घेतले स्वतःमध्ये, तर खूप छान वाटते. आणि आता बघा तुम्हाला खोटं वाटेल की रात्रीच्या 11 वाजायला आलेत तरी पण हा दिवा अजूनही जशाचा तसा आहे. मग असं मी संध्याकाळच्या वेळेला तुळशीपुढं दिवा लावते. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.